नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला एक खुलासा करायचा आहे, एक स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि नजर चुकीने झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागायची आहे. मध्यंतरी सुनील कर्वे यांच्या सोबतचा एक इंटरव्ह्यू केला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांची संस्था असा उल्लेख करून त्या संस्थेवर आता राजकारण्यांचं वर्चस्व आलं आहे असं मी म्हणालो होतो. पण मला चुकून कर्वे माझ्या बाजूला असल्यामुळे कर्वेंच्या आठवण झाली, नाव आठवलं आणि ते मी घेतलं. पण मला उल्लेख महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थेचा करायचा नव्हता, तर तो रयत शिक्षण संस्थेसंबंधी बोलायचं होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली संस्था आज राजकारण्यांच्या हाती आहे हे मला सांगायचं होतं. कर्वेंसोबत इंटरव्ह्यू असल्यामुळं ओघाओघात ते मी बोलून गेलो. मी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. माझा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थेला कोणताही इजा पोहोचविण्याचा हेतू नव्हता. अपघाताने बोलता बोलता घडून गेलाय, तरीही मनपूर्वक क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आपला आजच्या विषयाकडे मी वळतो. आजचा विषय आहे म्हणूनच आशिष शेलार मागे पडले. आशिष शेलार राजकारणामध्ये खरं तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये ते स्वतःला समजतात. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असलेल्यांच्यात किंवा ज्यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे अशांच्यामध्ये आशिष शेलार आहे. खरं तर पंकजा मुंडेंची इच्छा जाहीरपणे आली आणि म्हणून त्याच्या संबंधी चर्चा सुरू झाली. पण आशिष शेलार मागच्या अनेक वर्षापासून स्वतःला मुख्यमंत्री पदाचं मटेरियल समजतात. या आशिष शेलारांना त्या रेसमध्ये येता आलेलं नाहीये. म्हणजे 2014च्या सरकारमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात शेलार मंत्री झाले आणि 2022ला मंत्रिपदाच्या यादीत त्यांचं नावही आलं नाही. यातच आशिष शेलार मागे पडले हे लक्षात येतं. का मागे पडले शेलार? तर तडजोडीचं राजकारण हे शेलारांच्यासाठी मागं पडायला कारणीभूत आहे. अर्थात कोण कोणाशी जुळवून घ्यावं, कशा स्वरूपाचं राजकारण करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलारांनी जी काही तडजोड केली आहे ती तडजोडच आशिष शेलारांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी आहे. मी तुम्हाला आशिष शेलारांनी आणि काही लोकांनी मिळून उभ्या केलेल्या पॅनलची यादी दाखवतोय. त्या यादीत तुमच्या लक्षात येईल की त्यातच शरद पवार आणि आशिष शेलार यांचं संयुक्त पॅनल असं म्हटलेलं आहे. सहकारामध्ये पक्ष नसतो, ग्रामपंचायतला पक्ष नसतो, तडजोडी असतात असं आपण नेहमी ऐकलंय. आता क्रिकेटच्या राजकारणातही पक्ष नसतो हेही आपण ऐकत आलेलो आहोत. म्हणजे राष्ट्रीय क्रिकेटच्या मध्ये, राज्यस्तरावरच्या क्रिकेटमध्ये, मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पक्षाची मंडळी एकत्र आल्याचं आपण बघितलंय. पण आता शरद पवारांच्या सोबत क्रिकेटच्या मैदानात तडजोड करून आशिष शेलारांनी आपलं राजकारण तडजोडीचं आहे हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अगदी शरद पवारांच्या गोटातील माणसांच्या जवळ हे गेलेले आहेत. आता मी तुम्हाला फोटो दाखवतोय. मला बाकीच्या लोकांच्या विषयी याबाबत काहीही बोलायचं नाही आहे. आशिष शेलारांच्या सोबत दिसतायत ते जितेंद्र आव्हाड, शरद पवारांचे अत्यंत जवळचे, शरद पवारांचेच दूत, शरद पवारांचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड. शेलार साहेब, भारतीय जनता पक्षाला ज्या कार्यकर्त्यांच्या मुळे मिळतं ना, त्या कार्यकर्त्यांच्या भावना या फोटोला बघितल्यावर काय झाल्या असतील हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे. आठवतोय शेलार साहेब तुम्हाला अनंत करमुसे नावाचा एक तरुण ज्यानं हिंदुत्वासाठी, हिंदूंच्यासाठी आपलं सर्वस्व झोकून दिलेलं आहे, त्या अनंत करमुसेची काळी निळी झालेली पाठ आपल्याला आठवत असेल. याच जितेंद्र आव्हाडांवरती अनंत करमुसेला प्रचंड मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. कदाचित आव्हाडांच्या मारहाणीनं
अनंत करमुसेच्या पाठीवरती वळ उठले असतील, पण आता आशिष शेलारांनी असा काही मुक्का मार अनंत करमुसेच्या मनावर मारलाय ना की त्याचे ओरखाडे आता कसेच मिटणार नाहीयेत, कसेच मिटणार नाहीयेत। राजकारणासाठी एखादं सत्तास्थान हातात घेण्यासाठी तुमच्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांना आपल्या बुटांनी रगडणाऱ्या राजकारण्यांना आपण जवळ येऊन त्यांच्यासोबत निवडणूक लढताय, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्यासाठी आणखी कोणती असावी? माझा प्रश्न आहे आशिष शेलारांना। आशिष शेलारजी, तुमच्याच पक्षाचे माजी अध्यक्ष आणि आताचे मंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील यांचे एक विधान आठवतंय? फार छान विधान आहे ते, मी त्याचं समर्थनही केलेलं आहे। आणि त्यात चंद्रकांत दादा पाटील असं म्हणतात, प्रसंगी आईला शिव्या दिलेल्या चालतील, पण मोदी शहांना शिव्या द्यायच्या नाहीत, ते आम्ही खपवून घेणार नाही। मायबापाच्या पेक्षाही वरचं प्रेम आपल्या नेतृत्वावर करणारे चंद्रकांत पाटील ज्या पक्षात आहेत, त्याच पक्षात आशिष शेलार आहेत, ज्यांनी नार्वेकरांच्या सोबत ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। हे तेच नार्वेकर आहेत, त्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती नको ते आरोप केलेले आहेत। अगदी अमित शहांना सुद्धा अफजल खान, आदिल शहा, निजाम शहा याची उपाधी देऊन टाकलेली आहे, अफजल खानाची उपाधी देऊन टाकलेली आहे। नरेंद्र मोदींच्या वरती अगदी पातळी सोडून आरोप केलेले आहेत। याच शिवसेनेच्या नेत्यासोबत तुमचं छायाचित्र बघितलं, तुम्ही निवडणूक लढताय हे बघितलं, त्या शरद पवारांच्या सोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनला ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जवळीक करताय हे बघितलं, आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मनामध्ये काय भावना आली असेल याचा साधारणतः विचार मी करत होतो। मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाहीये, पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे मत व्यक्त करतात ना, त्याचा प्रेक्षक मात्र नक्की आहे। मी मूक प्रेक्षक नाहीये। जे बघितलंय, जे ऐकलंय ते सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत असतो। म्हणून आशिष शेलारांना या दोन व्यक्तींच्या सोबत दिसल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय इच्छा झाली असेल, काय भावना आल्या असतील, हे माझ्या डोक्यात सहजपणे येऊन जातं, आणि म्हणूनच तो विषय आपल्या समोर मांडावासा वाटतो। आजही भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांच्या सोबत स्थापन केलेल्या सरकारचा खुलासा करावा लागतोय। देवेंद्र फडणवीसांना जाहीरपणे अजित पवारांच्या सोबत सरकार स्थापन करणे ही माझी चूक होती हे सांगावं लागलंय। त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या सोबत दिलगिरी व्यक्त करावी लागलेली आहे। तेच आशिष शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकरांच्या सोबत दिसतात, जितेंद्र आव्हाडांच्या सोबत दिसतात। हे ते दोन व्यक्ती आहेत, एकाने तुमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वरती आघात केला आहे आणि दुसऱ्याने तुमच्या सर्वोच्च नेत्यांच्या वर आघात केलेला आहे। म्हणूनच या भावना तीव्र आहेत। आशिष शेलार, कदाचित याच तडजोडीच्या राजकारणामुळे तुम्ही मागे असाल। मोदी शहाचं राजकारण हे तडजोडीचं नाही, तर थेट आणि सरळ जाऊन भिडणारं आहे असं आम्ही ऐकलंय। अशा राजकारणात तुम्ही या तडजोडी करत असल्यामुळे तर मागे नाहीत ना, हाच प्रश्न आमच्या मनाला पडतोय। बघा, तुमच्याही मनाला पडत असेल आणि कार्यकर्त्याच्या आणि सर्वोच्च नेत्यांच्या भावना तुम्हाला कळत असतील, तर या निवडणुकीतून तुमची सोबत आहात ते आवश्यक आहे का हे तुमच्या लक्षात येईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करावं। आणि पहिली ओळ पुन्हा एकदा सांगतो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं नाव ओघात येऊन गेलं। खरं तर कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था आता राजकारण्यांच्या ताब्यात गेली आहे असं मला म्हणायचं होतं। नमस्कार।